या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे जाधव साहेब, त्यानंतर आमचे गुराले साहेब हायकोर्टात और संबंधित गोळे मंडळी गोळेसराबरोबर आलेले त्यांचे सर्व आणि त्या शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणी, आज आपण आदरणीय गोळे सर यांच्या निरोप समारंभासाठी येथे जमलेले आहोत. त्या अगोदर आज त्यांना गोळे सरचं कसं आहे, संस्था चालक हा शाळेमध्ये सततच येत नसतो. संस्था चालक शाळेवर कसा लक्ष ठेवतो, तर संस्था चालकाचे डोळे हे मुख्याध्यापक असतात. त्या मुख्याध्यापकाच्या डोळ्यानं संस्था चालक हा शाळेवर लक्ष ठेवतो. आता आमचे बनगर सरांनी त्यांच्याविषयी चांगले म्हणजे त्यांचं शिक्षण आणि त्यांचे वर्तणूक शिक्षण याबाबत बनकर सरांनी आपल्याला माहिती दिली. आता मी प्रथमतः या शाळेत येतात बरं. आमचं लोहारे साहेबाचं पाहुणं पण 40 वर्षाचं, 30 वर्ष पासून मी या वारीवर आहे, पण कुणाला वाटलं नाही की याला बोलवावं या शाळेवर. बनगर साहेबाच्या कर्तव्यामुळं किंवा त्यांच्या आमच्या असलेल्या प्रेमामुळं मी आज मला शाळा बघता आली. गोळे सरांचं म्हणजे सत्कार करताना शाळेत बघता आली. ते लोहारे साहेबांनी उभा केलेलं साम्राज्य बघता आलं, जे आम्ही बघितलं नव्हतं 40 वर्ष. ते आमची यात्रेच आज आहे या शाळेवर. आम्हाला युद्ध किंवा काय मधल्या सगळे विषय आहेत, काय राजकारण आहे ते सोडून देऊया. पण एका चांगल्या माणसाला निरोप समारंभ देण्यासाठी सज्जन पापगुरू माणूस, चेहऱ्यावर माणसं आम्हाला कळतं, चेहऱ्यावर माणसं ओळखतो. आमच्या डिपार्टमेंटमध्ये काम केलं, एज्युकेशनमध्ये 3 जिल्हे पातळी घातले. आम्ही चेहऱ्यावर माणसाचं निरीक्षण करतो. गोळे सर चांगलं काम केलेलं आहे. आता आपल्याला संपर्क आला नाही, पण आम्ही आमचं प्रत्येक माणूस एक असतो. माणूस शाळेत चाचणी पडली तर आम्हाला माहिती मिळते. तेवढी गोष्ट आहे, तेवढी प्रभावी यंत्रणा संस्था चालक राबवत असतो. तुमच्या शाळेत तिथं चाचणी करून द्या मला कळते. त्याच्यामुळं आम्ही लक्ष ठेवत होतो, कोण चांगलं वागतंय कोण वेगळं वागतंय, ह्या सगळ्या बाबीची आमच्याजवळ दररोजची नोंद राहते. त्याच्यामुळं असं इथल्या शाळेविषयी काही बातम्या येत नाही, बाकीच्या त्या शाळेविषयी येत होत्या आणि त्यांना मी गाठ केलं काय करायचं ते. तिथं जरी शिक्षक गलत वागत होते, त्यांना त्यांचा बंदोबस्त केला. तर इथल्या बाबतीत बनगर सर आले म्हणजे झाले शाळा. आता लोहारे साहेबांनी साम्राज्य उभा केलेला आहे, त्याला थोडी उत्पत्ती करावी लागली. आता तुमच्या 10वीला 49 पोरं आहे आणि 5वी 6वीला 27 कमी झाले. तर ह्या सर्व शिक्षकाचं काम आहे, सर्व शिक्षकांचं काम आहे. आता जर विद्यार्थी संख्या टिकलो तर तुम्ही टिकणार आहोत. तुमच्या पुढे इंग्लिश मिडियमच्या शाळेचे भयानक आव्हान आहे. आणि दुसरं म्हणजे आता लग्नच होत नाही. 150 पोरं आहेत माझ्या गावात येणाऱ्या. लेकरच नाही तर तुमच्याकडे पोरं कुठले मिळणार, ते एक मोठा आव्हान आहे. आधी एखादी चुकून झाली 1-2 पोरं रोजगाराची, ते देखील पोतदारला जातात. त्याच्यामुळे मराठी मीडियमच्या शाळेचं अस्तित्व आता संपणार आहे. हे सगळे लॉजिक बोर्डिंग किंवा मंगल कार्यालय शाळेचे मंगल कार्य करायची वेळ संस्था चालकावर येणार आहे, शिक्षकावर येणार आहे. अतिरिक्त आणि ही सर्व संस्थाच्या ज्याने केलेल्या पापाची फळे 7 तुकडे आखली. एकच शाळा 7 येते, 7 तुकडे आखली घेतल्या पाहिजे.
की 7 शिक्षक बसले त्या शिक्षकाचा का दोष? ते संस्था जगाच्या पापाचे फळ आता काही भोगत आहेत. तर सगळे गरीब क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात बदबटून गेलेली आहे. तर आता या विद्यार्थी संख्येमुळे ते सगळं उघडं पडू लागले. सगळेच लोक अतिरिक्त व्हायला लागले. विद्यार्थी नाही ते आता आधार अनिवार्य केले विद्यार्थ्यांचं. पहिलं 70 पोरं आहेत, 2 शिक्षक आहेत, जन्मदाखले सरकारचा कोणा बोगस आणि हजेरी चालू आहे. पोरग BA पर्यंत जात होतं. पहिले काल्पनिक पोरग एक पहिलेच प्रवेश घेतलेला आहे, त्याची BA होऊन बाहेर पडायचं, तर कधी शाळेत जायचं नाही काही नाही. असं गलिच्छ शिक्षण व्यवस्था झालेली होती. साहेबाच्या शाळा आदर्श आहेत, ते साहेबाच्या शाळेविषयी मला बोलायचं नाही. पण हे सगळे शिक्षण क्षेत्रापुढे आव्हान आहे. बोलायचं आता हे झाले म्हणजे कटकटीतून मुक्त झाले. त्यांनी भावी आयुष्यासाठी त्यांच्या शुभेच्छा देतो. आणि दुसरं म्हणजे आता शिक्षकांनाही जरा जास्त प्रयत्न केले पाहिजे. शिक्षक कमी पडतात. गुरुद्रोणाची आपल्याला परंपरा आहे, आचार्य चाणक्याची आपल्याला परंपरा आहे. आपलं आणि शिक्षकाची मुलं देखील आता शिक्षक मनावर प्रयत्न करत नाही. शिक्षक त्याच्यावर दोषारोष करत नाही. पण कुठल्या शिक्षकाची पोरं जास्त शिकलेली मला दिसून येत नाही. माझे जे अनुभव आहेत ते मी बोलत आहे बरं का. शिक्षकाची मुलं आता आमचे गोळे सर अपवाद त्यांची मुलगी MBBS आहे. म्हणाल ना शक्यतो शिक्षक प्रामाणिक आता काही लोक काय करतात तर शिकवायचंच नाही. एक पिढीचं बरबादी शिक्षक करणं किंवा पिढीचं कल्याण करणं हे त्या शिक्षकाच्या हातात. शिक्षक शिकवला तर विद्यार्थी घडणार आहे. त्या मातीच्या गोळ्याला शिक्षकांना आकार दिला तर तो त्याचं मडकं होणार आहे. पण ते माती कुंभार हातातच घ्यायला तयार नसलं तर ते काही होणार नाही. आणि त्या शिक्षकाला तसं घडवायलाही संस्था आपल्या जबाबदार आहे. गुरुधोरणाचं काय झालं एकदा गुरुधोरण असा पहिलं त्याची विद्यापीठ राहायची किंवा गुरुकुल राहायचं जंगलात अरण्यात. मग गरिबी राहायची, गरिबी राहायची. त्याच्यामध्ये गुरुधोरणाच्या घरी त्याला दूध देखील नव्हतं असं सांगा. मग त्या बाईनं काय केले गुरुधोरणाच्या ह्याच्या पीठ काढवली. पण शिक्षकाचं एवढं दारिद्र्य असते मला हे सांगायचं किंवा संस्था चालकाने त्यांच्यावर अशी एवढी वेळ आणलेली आहे ही सांगायचं मला बरं का. मग त्याच्या आईने हे अश्वत्थामा दुधासाठी हट्ट करू लागला. हट्ट करू लागल्यावर त्या मग गुरुधोरणाच्या बायकोनं पीठ काढवली. म्हणजे एवढी जगत शिक्षकाच्या घरी एवढं नेटीनं वापरून पीठ काढवली. ते बाबा म्हणजे त्या अश्वत्थामा तिथंच गुरुधोरणाचार्य हातून गेले, झाड उकळून रडले आणि मग त्याने जाऊन कौरवाची त्या हस्तिनापूरला जाऊन ती नोकरी पत्करली कौरव पांडवाची. म्हणजे शिक्षकाचं अवमूल्यन झालं किंवा त्याला तुम्ही जगवू शकत नाही असं झालं. त्याच्यानंतर आर्य चाणक्य असं म्हणतात शिक्षकाविषयी सर शिक्षक हा निर्माण आणि प्रलय हे दोन्ही घडवण्याची ताकद त्या शिक्षकामध्ये. प्रलय करून नाश करायची ताकद आहे शिक्षकांना. आणि नवनिर्माण शिक्षण क्षेत्रातल्या समस्या यांच्या निरोप समारंभाबरोबर आपण काही त्याचा उल्लेख केला पाहिजे. तर आमच्या सरांचं चांगलं इथं चांगल्या प्रकारे नोकरी केलेली आहे. काही त्याने गावला होती परिचय आजच झाला होता बरं का. त्यांना तिथून पुढे भावी आयुष्य त्याचं सुख समृद्धी कल्याणाचं जावं आणि इथून त्यांना पुढे काही अडचणी आल्या तर आम्ही त्यांच्या फुल पाठीशी आहोत संस्था चालत नाही. आणि ते कार्य अडचणीला मार्गदर्शन घेत जावं. एखादी समजू नये नाहीतर कुठं तरी एका पुलावर जाऊन बसू नये. रिटायर झालेलं माणूस काय करतोय जे आपल्याला रिटायर देतोय. तर विधायक आपण पुढे काम माझं सांगणं असं आहे
त्याने आणखी पुढे नवनिर्माण आणि नवीन प्रकारचं विधायक कार्य करावं. कुठं कुणावर बसून गप्पा मारत मध्ये बसू नये. त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. आणि यानंतर सर्व उपस्थित सर्व गावचे इथले आपले सरपंच, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आणि गावकरी मंडळ, सरपंच, उपसरपंच या सर्वांनी इथं कार्यक्रमाला हजेरी लावली, कार्यक्रमाची शोभा वाढवली. या सर्वांचा मी शतशः ऋणी आहे. आपण